तुम्हाला कुठेतरी तुमची जीवनशैली चेंज करणं गरजेचं आहे। तीच आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये ही चेंज कशी करायची, कसं किती वाजता उठायचं हेच आपण इथं शिकून देतो, रॅदर करून घेतो। रॅदर आपण सगळं घरी फॉलो करण्यासाठी MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप पण डेव्हलप केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झरसाइज सेशन येतात, पुन्हा डाएटचे सेशन येतात। तेच तुम्हाला घरी जाऊन फॉलो करणं फार गरजेचं असतं, कारण कुठलंही नवीन इंटरव्हेन्शन पेशी तयार होण्यासाठी 90 to 120 डेज लागतात, म्हणून पुढचे 90 to 120 डेज खूप इम्पॉर्टंट असतात। तर दिवसाचं आचरण हॉस्पिटलमध्ये सकाळी 4:30 जे ब्राह्ममुहूर्त सांगितलेलं आहे की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे, त्यावेळेस पेशंटला उठवलं जातं। मग त्यावेळेस दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश म्हणजे दंतधावन म्हणजे दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस होतं। ह्याच्यामुळे सगळं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होते। बघा, आपण कधी पशुपक्षी उशिरा उठलेले बघितलेत का हो? तर नक्कीच नाही। म्हणजे सगळ्या पृथ्वी तलावर, सृष्टीवर सगळे टॉक्झिन्स बाहेर काढण्याचा जो वेळ आहे ना, तो सकाळचा आहे। त्यावेळेस जर आपण सगळे टॉक्झिन्स डिटॉक्सिफिकेशन केलं तर नक्कीच आपले शरीर शुद्धी होण्यासाठी मदत होते। आणि त्या कारणास्तव आपण सकाळी 4:30 वाजता पेशंटला उठवतो। त्याच्यानंतर डाएट, तुमचा अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं। मग छोटा नाश्ता असतो। दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, 4 वेळा तुमचे सगळ्या टेस्ट केले जातात। रोजच्या रोज इम्प्रूव्हमेंट पेशंटला दाखवली जाते। जे पेशंट सिरियस असतात त्यांना कंट्रोल याच्यामध्ये सगळे टेस्ट आणि ट्रीटमेंट केली जाते। आणि पुन्हा पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या जातात, पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट केले जातात। पेशंटला विथ रिपोर्ट सगळं दाखवलं जातं आणि हेच घरी जाऊन पण फॉलो करणं गरजेचं आहे। म्हणून MIB पल्स ॲप नावाचा आपण ॲप जो डेव्हलप केला आहे, तर रोजच्या रोज आपण त्याचा अपडेट घेत असतो, पेशंट किती एक्झरसाइज करतात। आणि त्याच कारणास्तव आपल्याला असं दिसून येतं की ज्यांची HbA1c 22 आहे, 18 आहे, 13 आहे, त्यांचं HbA1c म्हणजे शुगरचं जे आहे ते 8 आलेलं आहे, 7 आलेलं महिनाभरामध्ये, की जे 6 HbA1c हे नॉर्मल असतं, की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता 1 लाखाहून जास्त डायबिटिक पेशंट डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम आपण केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ GTT नावाची टेस्ट 750 जणांची आपण एकाच वेळेस एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय केली, तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड याच्यामध्ये आपला रेकॉर्ड पण झालेला आहे। त्याच्यामध्ये डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, ब्लड प्रेशर रिव्हर्स होऊ शकतो, गोळ्या औषधं न घेता आपण नॉर्मल पर्सन सारखं जीवन जगू शकतो।